नमस्कार, मी रूपा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते आहे। मी इंद्रिया ज्वेलर्सचा पिंपरी ब्रँडचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता मागच्या आठवड्यामध्ये। तर त्यांच्याकडे खूप सुंदर कलेक्शन आहे चॅनलवर मी दाखवलेलं। त्याच्यामध्ये मी डायमंड शॉर्ट जे मंगळसूत्र आहे त्याचं कलेक्शन दाखवले आणि वनज्योत्स्ना कलेक्शनबद्दल मी सांगितलं होतं, ते पण मी लवकर दाखवेल। आणि मी घातलं आहे बघा एक सुंदर असं ब्रायडल सेट घातलेला आहे, ज्याच्यामध्ये नेकलेस आहे चोकरमध्ये, इयरिंग्स आहे झुमका काइंड ऑफ, आणि एक कडा घातलेला आहे बघा। तर खूप सुंदर डिझाईन्स आहे। तर ही जी ज्वेलरी मी वेअर केली तर त्याचं नाव आहे एकत्व कलेक्शन। तर हे कलेक्शन तुम्हाला इथे स्टोअरमध्ये पाहायला मिळेल आणि ह्या कलेक्शनबद्दल मी स्टोअर मॅनेजर जे आहेत तर त्यांना विचारते की म्हणजे नक्की काय ह्या डिझाईन मागचं पर्पज आहे। आणि आपण आज त्यांचं कलेक्शन बघणार आहे। त्यांची भिशीची योजना पण आहे, ज्याच्याबद्दल मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे किंवा एक शॉर्ट आहेत 1-2 अपलोड केलेले माझ्या चॅनलवर, त्याच्यात पण तुम्हाला पाहता येईल। तुम्ही स्टोअरला एकदा नक्की व्हिजिट करा। इथे भिशी योजना आहे आणि आता गुढीपाडवा येतोय, तर गुढीपाडवा स्पेशल इथे 25% मेकिंग चार्जेसवर डिस्काउंट पण आहे। तर तुम्ही एकदा नक्की स्टोअरला व्हिजिट करा आणि आजचं माझं नवीन कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रायडल स्पेशल कलेक्शन बघतोय, एकत्व त्याचं नाव आहे। तर ह्याच्यामध्ये बघा खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहे। पण ह्या डिझाईन्सचं काय वैशिष्ट्य आहे किंवा किती मेकिंग चार्जेस चालू होतात, किती वजनापासून चालू होतात या डिझाईन्स? हे आपले वेडिंग कलेक्शन आहे। जसं की लग्नात आपण वेगवेगळी ज्वेलरी वेअर करतो तशी ज्वेलरी आहे। हा शॉर्ट नेकलेस आहे, याच्यावरती छान एक रेड स्टोन मध्ये वर्क केलेला आहे, पूर्ण हे थ्रेड वरती वर्क केलेलं आहे। यामध्ये तुम्हाला जर वर्क बघितलं तर रवा वर्क आहे, याच्यामध्ये वायर वर्क केलेला आहे। इकडे बघत असाल तर चेन मध्ये एक तुम्हाला सिंगल लॉकेट दिलेला आहे, जसं हे तुम्ही रिमूव्ह करू शकता। रिमूव्ह करून तुम्हाला तुमच्या हव्या त्या पद्धतीने हव्या त्या चेन मध्ये तुम्ही ऍड करू शकता। सेम इकडे एक दिलेला आहे, यावरती जाळीवर वायर वर्क केलेला आहे, अँटिक लुक मध्ये दिलेला आहे, विथ इयरिंग विथ पेंडंट आहे ते। यालाही एक सिंगल अशी चेन दिलेली आहे आणि एक पेंडंटचा लुक दिलेला आहे ओनली। तर हे किती मिनिमम वजनापासून वगैरे चालू? साधारण हे कमीत कमी 20 ग्राम पासून चालू होत आहे। 20 ग्राम पासून पुढे जशी ज्वेलरी लग्नाचं नेकलेस वगैरे आहेत, तर 20 ग्राम ते साधारण 50 ग्राम पर्यंत ज्वेलरी आहे आपल्याकडे। आणि घडणावळ कितीपासून चालू होते? घडणावळ साधारण कमीत कमी 15% मेकिंग पासून आपल्याकडे चालू होत आहे। तसं जर बघायला गेलं व्हॅल्यू मध्ये तर साधारण 750 ते 800 रुपयापासून मेकिंग चालू होते आपल्याकडे या डिझाईन मध्ये। मग प्रत्येक डिझाईन नुसार व्हॅरी होते? प्रत्येक डिझाईन नुसार वेगवेगळी आहे, जसं वर्क असेल त्याच्यावरती त्यानुसार वेगवेगळे आहे। हाही बघताय तुम्ही नेकलेस, हाही पूर्ण वर्क केलेला आहे थ्रेड वरती। खूप छान वेगळी डिझाईन आहे बघा। त्याच्यामध्ये हे जे असे जे पेंडंट म्हणू शकतो आपण, तर ते प्रत्येक वेगळं आहे बघा। काही गोल शेपमध्ये आहे, काही असे पाण्याच्या शेपमध्ये आहे, काही स्क्वेअरमध्ये आहेत। खूप सुंदर डिझाईन आहे बघा। हे जवळजवळ 4 तोळ्यांपर्यंत हा नेकलेस जाईल आणि त्याचे इयरिंग्स आहे ते जवळजवळ 12 ग्रॅमपर्यंत आहे। खूप छान सुंदर डिझाईन्स आहेत बघा। म्हणजे तुम्ही पाडवा स्पेशल असे किंवा वेडिंग स्पेशल असं घेऊ शकता बघा। हे पण छान आहे बघा, मस्त झुमक्यांमध्ये आहे बघा। पेंडंट पण एकदम वेगळं आहे, सुंदर आहे बघा। तर हे पण असे जवळजवळ 3 ते 4 तोळ्यांमध्ये असं एक तुम्ही डिझाईन घेऊ शकता। हे पण वेगळे आहे। हे वायर पॅटर्न मध्ये आहे का, कसे आहे? हे हासली पद्धतीचं आपण याला म्हणू शकतो, वायर वर्क मध्ये आहे पूर्ण। हे पूर्ण वायर आहे आणि एकच पेंडंट दिलेला आहे, थोडंसं युनिक असं कलेक्शन आहे। सुंदर आहेत बघा। हे पण असं वेगळं तुम्हाला हटके काही हवं असेल तर घेऊ शकता। आणि हाही नेकलेस एक आहे, ज्याला आपण पुतळे हार सुद्धा म्हणू शकतो। हाही पूर्ण थ्रेड वरती काम केलेला आहे। यामध्ये तुम्ही बघताय तर ह्या पुतळ्या इकडे अशा कॉइन्स लावलेले आहेत, ज्याला आपण लक्ष्मी हार किंवा पुतळे हार म्हणू शकतो। सेम इथे चंद्रकोरची डिझाईन दिलेली आहे छोटीशी। तर हा एक वेगळा आणि युनिक असा जुन्या विचारांना थोडंसं आपण जुन्या डिझाईन्सला पुढे मॉडिफाय केलेला आहे। वाव, छान आहे बघा, मस्त सुंदर डिझाईन आहे बघा। त्याच्यानंतर अजून एक आहे बघा, हे पण छान आहे, सुंदर मोरांचे डिझाईन आहे। आणि हे पेंडंट जे आहे ते डिटॅचेबल आहे, म्हणजे हे पेंडंट तुम्ही रिमूव्ह करू शकता। मोतरीवरचा नेकलेस जो आहे तो पण तुम्हाला यूज करता येईल। खूप सुंदर मोर आहेत बघा, छान आहे, मस्त एकदम वेगळी काहीतरी ज्वेलरी तुम्हाला घेता येईल शॉपमध्ये। आणि आता गुढीपाडव्यानिमित्त मेकिंग चार्जेसवर पण डिस्काउंट आहे, तर तुम्ही एकदा स्टोअरला नक्की व्हिजिट करा। आता हे सगळं डिझाईन दाखवून मग तुम्ही
आता मी तुम्हाला मगाशी जसं म्हटलं की लाईट वेटमध्ये आहेत बघा, तर हे पण सुंदर आहे बघा, मस्त असे पेंडंट आहे आणि चेन पण आहे. आता चेनचं कलेक्शन आहे ना शॉपमधलं मी तुम्हाला एखादा दिवस दाखवेल एखाद्या कलेक्शनमध्ये, तर तुम्ही असं छान सुंदर सुंदर पेंडंट आणि चेनमध्ये घेऊ शकता बघा. हे एकदम लाईट वेटमध्ये आहे, म्हणजे जवळजवळ 2.5 तोळ्यांमध्ये आहेत बघा. हे बघा, हे पण खूप सुंदर आहे बघा. आणि पेंडंट बघा केवढं छान आहे, वेगळं काहीतरी कलेक्शन तुम्हाला भरपूर असं घेता येईल. ओव्हल शेपचे इयरिंग्स आहेत, एकदम तुम्ही घातल्यानंतर एकदम युनिक तुमच्याकडे काहीतरी डिझाईन्स असतील. हे पण सुंदर आहे बघा, त्याच्यामध्ये छान कुंदन आहेत वेगवेगळ्या कलरचे. पेंडंट पण केवढं सुबक आहे बघा. म्हणजे ज्यांना खूप हेवी ज्वेलरी नको आहे किंवा आपल्या बजेटमध्ये घ्यायचे, तर हे बघा हे 1.5 तोळ्यांमध्ये आहे विथ पेंडंट आणि चेन. आणि इयरिंग्सचं वेगळं वेट आहे. इयरिंग्स आहेत बघा 12 ग्रॅममध्ये, खूप सुंदर डिझाईन्स आहेत बघा, असं तुम्ही घेऊ शकता. मॅडम इथे आता मेकिंग चार्जेसवर काय ऑफर आहे गुढीपाडवा स्पेशल? आता आपल्याकडे मेकिंग चार्जेसवरती अप टू 25% डिस्काउंट चालू आहे. अगदी कोणती तुम्ही 50,000पासून जरी ज्वेलरी घेतली छोटी तरी त्याच्यावरती डिस्काउंट मिळणार आहे. आणि अगदी मोठी जरी ज्वेलरी घेतली, वेडिंग कलेक्शन वगैरे जरी तुम्ही खरेदी करताय तरी सुद्धा त्याच्यावर डिस्काउंट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे जुन्या सोन्यावर ऑफर चालू आहे. कोणत्याही ज्वेलर्सचं कितीही जुनी ज्वेलरी तुम्ही घेऊन येत आहात तर आपल्याकडे नो डिडक्शन आहे. जे काही 22 कॅरेट तुम्ही गोल्ड घेऊन आलात तरी तुम्हाला 100% एक्सचेंज मिळणार आहे. आणि कमीत कमी कॅरेटमध्ये तुम्ही अगदी 17-18% कॅरेटचं जरी प्रोडक्ट घेऊन येत आहे तरी 0% डिडक्शन आहे. अच्छा, आणि हे जे स्टोन्स आहेत मॅडम ते कोणते आहेत? किंवा ही जरा वेगळी ज्वेलरी दिसते, हे कुंदन्स वगैरे आहेत, तर ह्यांचं का म्हणजे कशा असतात हे? एक आर्टिफिशियल स्टोन दिलेले आहेत मॅम, तरी त्याच्यावरती आपण गोल्डचं वर्क केलेलं आहे, जे की थोडंसं युनिक आणि थोडंसं वेगळं काहीतरी तुम्हाला लुक देणार आहे. नॉट नेसेसरी की तुम्हाला यासाठी खूप असं भरलेली साडी किंवा काय, सिम्पल तुम्ही साडी वेअर करताय, सिम्पल पार्टीला जाण्याचा विचार करताय तरी एक नेकलेस घातला तरी खूप युनिक आणि डिसेंट असं खूप सुंदर डिझाईन काहीतरी वेगळी बघायला मिळते. इथे बघा कोल्हापुरी साजमध्ये आहे. आता हा जो कोल्हापुरी साज आहे ना, हा प्युअर गोल्डमध्ये, याच्यामध्ये लाख नाहीये. हे बघा डिझाईन आणि त्याचे जे डिझाईन आहे ती किती युनिक आहे आणि एकदम नाजूक छोटासा असा आहे. हा जवळजवळ 4.5-5 तोळ्यांपर्यंत आहे. इयरिंग्स पण बघा त्याचे किती सुबक आहेत, मस्त एकदम छान आहेत. इथे बघा हे मस्त जे हाती आहेत, तर त्याच्यामध्ये पण खूप छान सुंदर असं गजांत लक्ष्मीसारखी त्यांची डिझाईन आहे बघा. हे असं आपण इमिटेशन ज्वेलरीमध्ये बघतो, पण हे रिअल गोल्डमध्ये तुम्हाला इतकी सुंदर डिझाईन मिळेल. हे बघा हे पण खूप सुंदर आहे बघा, स्टोन्समध्ये आहे. पेंडंट बघा केवढं छान आहे, युनिक आहे. हे असं 2.5-3 तोळ्यांमध्ये असं पण तुम्ही घेऊ शकता बघा, खूप सुंदर आहे. हे आता सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत असे. त्याच्यानंतर इथे पण बघा, हे पण थोडं युनिक आहे. हे चेन पॅटर्नमध्ये आहे ना मॅडम? हो, हे चेन पॅटर्न आहे, चटई पॅटर्न आहे चेनची आणि खाली पेंडंट दिलेले आहे. थोडंसं डिफरंट लुक दिलेलं आहे, जे की नॉर्मल नेकलेस घालून प्रत्येक फंक्शनमध्ये तोच वेअर करून नेकलेसचा कंटाळा असतो. असं वेगळं काहीतरी युनिक आहे. ह्याला तुम्ही ट्रेडिशनल किंवा वेस्टर्न वेअरवरती जरी तुम्ही ट्राय केलं तरी तो त्याच्यावरती जाणार आहे. ओ वाव, हे बघा हे पण खूप सुंदर आहे बघा. हे ब्रायडल कलेक्शन आहे बघा. ब्रायडलमध्ये तुम्ही लग्नात वगैरे घालण्यासाठी असं घेऊ शकता. खूप सुंदर आहे. त्याच्यावर मीनाकारी वर्क केलेलं आहे बघा, ब्ल्यू व्हाईट कलरमध्ये, खूप सुंदर. आणि झुमके आहे त्याला बघा, खूप छान आहेत, मस्त. त्याच्यानंतर इथे पण बघा हे छान असं फ्लावर डिझाईनमध्ये आहे बघा. मग त्याच्यावर छान अशी इथे लक्ष्मीची पण डिझाईन आहे, खूप मस्त. हे असे तुम्ही घेऊ शकता बघा. हे बघा हे पण सुंदर आहे बघा, खूप वेगळी काहीतरी युनिक डिझाईन आहे, मस्त. वाव, हे पण बघा आपण जी भोरमाळ वगैरे म्हणतो तर माळच्याच पॅटर्नमध्ये बघा, खूप सुंदर असं आहे. पेंडंट बघा किती युनिक आहे. आणि इयरिंग्स खूप नाजूक असे सुंदर असे इयरिंग्स आहेत. वा, ब्रायडलच्या ह्याच्यामध्ये बघा हे एकदम हेवीमध्ये आहेत, म्हणजे 5.5 तोळ्यांचा नेकलेस आहे हा. आणि इयरिंग्स जे आहे तर ते तुम्हाला 1-1.5 तोळ्यामध्ये बसून जातील. हे पण सुंदर आहे बघा डिझाईन, एकदम युनिक. आणि बघा ना तुमचं पूर्ण गळा भरून जाईल इतकी त्याची म्हणजे मोठी डिझाईन आहे त्याची. हे बघा हे पण सुंदर आहे बघा, एकदम युनिक. आणि त्याच्यावर खूप छान असे सुंदर स्टोन्स लावलेले आहेत आणि मीनाकारी वर्क आहे रेड कलरचं. छान वाटतं की नाही? तुम्हाला आजचं कलेक्शन कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की लिहा. हे पण छान आहे. हा काय पॅटर्न आहे मॅडम? हाही हासली पॅटर्न आहे मॅम. याच्यावरती हे पूर्ण जाळीवर केलेलं आहे आणि एक त्याला वेगळं पेंडंटचं लुक दिलेलं आहे. अच्छा, वाव, छान डिफरंट पेंडंट, मस्त.
वा, हे पण छान आहेत बघा. तुम्हाला एकदम युनिक आणि वेगळे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पॅटर्न्स पाहायला मिळतील. हे बघा, हे पण छान आहेत बघा. असे 3-3 ह्याचे पॅच आहेत. खूप सुंदर वाटतं, नाजूक आहे पण छान आहे. तर मेकिंग चार्जेसवर भरपूर डिस्काउंट आहे. तुम्ही एकदा नक्की स्टोअरला व्हिजिट करा, तुम्हाला भरपूर छान छान कलेक्शन पाहायला मिळतील. हे पण छान आहेत बघा, मस्त त्याच्यावर स्टोन्स वगैरे लावलेले आहेत. खूप छान डिझाईन्स आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकत्वाचं कलेक्शन दाखवतोय. तर मॅडम, एकत्वाबद्दल जरा आमच्या व्ह्युअर्सला सांगा. ॲक्च्युली आपण हे जे एकत्व कलेक्शन लॉन्च केलं आहे, हे बेसिकली जे आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या लग्नाच्या रीतिरिवाज असतात, तर त्याच्यामध्ये 2 सोल किंवा 2 आत्म्यांचं जे मिलन असतं, तर त्याचा कन्सेप्ट घेऊन आपण हे एकत्व कलेक्शन लॉन्च केलं आहे, की ज्याच्यामध्ये तुम्ही डिझाईन्स जर बघितलात ना, तर ह्या सगळ्या डिझाईन्स एकमेकांमध्ये लाईक थोडंसं गुंतलेल्या आहेत किंवा एकमेकांवरती कड्यासारख्या हे आहेत. तर तेच सगळं कन्सेप्ट आहे आपला. आणि ह्याच्यामध्ये जे काही फिनिशिंग, कुंदनवर किंवा कलर स्टोन्स यूज केले, ते एकदम आपल्या वेडिंगच्या हिशोबाने ट्रेडिशनल लुक देतील, इव्हन थोडंसं पार्टीवेअर पण लुक देतील, अशा टाईपचे आहेत. तर एकत्वमध्ये हे जे कलेक्शन आहे, तर हे सर्व ब्रायडल स्पेशल कलेक्शन आहे बघा. येस, हां, खूप मस्त. पूर्ण ब्रायडल कलेक्शन आहे आपला. आणि हे पॅटर्न्स इतके युनिक आहेत की तुम्हाला आता मार्केटमध्ये मे बी कुठे नाही पण पाहायला मिळतील, असं कलेक्शन आपण लॉन्च केलं आहे. तुम्हाला आजचं कलेक्शन कसं वाटलं माझ्या चॅनलवरचं, ते मला कमेंटमध्ये सांगा. या स्टोअरमध्ये तुम्हाला अजून कोणती ज्वेलरी पाहायला आवडेल, म्हणजे स्पेसिफिक डिझाईन पाहिजे का, किंवा मी आता नवीन नवीन खूप माझ्या चॅनलवर मी दाखवणार आहे. तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि म्हणजे बांगड्यांमध्ये बघायचं आहे, नेकलेसमध्ये बघायचं आहे, म्हणजे ते डायमंड असतील किंवा गोल्ड असतील, तर ते मला कमेंटमध्ये एकदा नक्की लिहा.